ह्या भौतिक जगामधली प्रत्येक गोष्ट ही अंशात्मक सुख देणारी आहे. साधं उदाहरण घ्या. तुम्हाला आज फॉर एक्झाम्पल Mercedes कार घ्यावीशी वाटते. तुम्ही त्याच्यासाठी खूप तगमग करताय आणि तुम्ही समहाऊ Mercedes कार विकत घेतली आणि तुम्ही घ्या अशी माझी इच्छा पण आहे. पण घेतली तर त्याचा आनंद किती वेळ टिकतो? बस असतोपर्यंत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दॅट हॅपीनेस इज डाईड आउट. हे आणि हे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आहे. एखादा चांगला कपडा घ्या, बायकांच्या बाबतीत बोलायला झालं तर एखादा दागिना घ्या. आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर Mercedes सोडून द्या लांबची गोष्ट आहे. फोनचं मॉडेल घ्या. अरे, एक आठवडाभर थांबलो असतो तर लेटेस्ट मॉडेल आलं होतं याच्यामध्ये. मनुष्याला कुठलीही भौतिक गोष्ट कितीही मोठ्या प्रमाणात मिळाली, तरी देखील त्याच्यामधलं अपूर्णत्व जाणवतं. हा आमचा अनुभव आहे. म्हणजे तिथे माती ही त्याच गोष्टींना लागू पडतं, जिथं अपूर्ण गोष्टीला आम्ही मिळवून पूर्णांक करायचा प्रयत्न करतोय. पण राम नाम हे पूर्ण आहे. बघा आम्ही राम नवमी करतो. नवमी ही तिथीच मुळी पूर्ण तिथी आहे. आपण नवाचा पाढा म्हणतोच. 9 1 9, 9 2 18, 8 अधिक 1 9, 9 त्रिक 27, 7 अधिक सगळे 2 9. 9 मध्ये. म्हणजे 9 हा पूर्णांक आहे. त्या पूर्णांकावरती जन्मलेला राम आहे आणि त्या पूर्णांकाला तुम्ही पूर्णत्वाने जेव्हा घेता, तेव्हा तुम्ही जो मगाशी शांती मंत्राचा उच्चार केला त्याची अनुभूती तुम्हाला येते. त्यामुळे तिथं अति तेथे माती ही संज्ञा लागू पडत नाही.